आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर। 22 जूनला भव्य शुभारंभ। आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही, कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक 3 टेस्टला MRI आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात। फिलिप्स 3T MRI, सिटी स्कॅन, 3D 4D सोनोग्राफी, कलर डॉपलर, MSK सोनोग्राफी, मॅमोग्राफी, एक्स-रे हे सर्व काही एकाच छताखाली। 24 तास सुविधा उपलब्ध। अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच 3T MRI सुविधा आता आपल्या ताजने डायग्नोस्टिक सेंटरमध्ये। ठिकाण नवीन नगर रोड, नागरे हॉस्पिटल शेजारी, ताजने मळा, संगमनेर। संपर्क 8182 961 961 आणि 8182 935 935। राहुरी नगर परिषदेच्या हद्दीतील नावघाट स्मशानभूमीच्या शासकीय भिंतीची तोडफोड करत मुळा नदी पात्रातून बेकायदेशीरपणे मुरुम आणि कालगळ टाकून खासगी बांधकामाकडे रस्ता तयार केल्याप्रकरणी कारवाईची मागणी भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष दीपक साळवे यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी तहसीलदार नामदेव पाटील आणि मुख्याधिकारी यांना निवेदन दिलंय। मुळा नदीकाठी असलेल्या ज्ञानेश्वर उद्यानाशेजारील नावघाट स्मशानभूमीच्या आतील संरक्षण भिंत तोडली गेली आहे। या ठिकाणी कारगळ आणि मुरुम टाकून एक खासगी रस्ता तयार केला गेलाय। हा रस्ता तयार करताना नगर परिषदेच्या मालमत्तेचं मोठं नुकसान झालंय। फिरोज शेख नावाच्या व्यक्तीनं ही भिंत तोडल्याचं समजतंय, असं या निवेदनात म्हटलंय। मुळा नदी पात्रातून बेकायदेशीरपणे मुरुम आणि कारगळ टाकून खासगी बांधकामाकडे जाणारा रस्ता तयार केला गेलाय। ज्ञानेश्वर उद्यानापासून नावघाटातून खुरपे मळ्याकडे अंदाजे 700 ते 800 फुटापर्यंत नदीपात्रातून बेकायदेशीरपणे मुरुम आणि कालगळ टाकून हा खासगी रस्ता तयार करण्यात आलाय। हा रस्ता तयार झाल्यामुळे नदीपात्रातील वाळू तस्करांना सोपा मार्ग मिळालाय, तर या मार्गामुळे शहरात गुन्हेगारांना आणि चोरट्यांना प्रवेश मिळण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, अशी चिंताही साळवे यांनी व्यक्त केली आहे। मी भीम आर्मी स्टुडंट फेडरेशन जिल्हाध्यक्ष दीपक रामजी साळवे, राहुरी नगर परिषद हद्दीतील नगर परिषद अंतर्गत नावघाट स्मशानभूमीमधून नदीपात्रातून फिरोज शेख नामक व्यक्तीने कारगळ व मुरुम टाकून बेकायदेशीर रस्ता नदीपात्रातून खुरपेमाळ येथे नेलेला आहे। सदर व्यक्तीवर कारवाई होण्यासाठी मी मागणी केलेली आहे। या व्यक्तीवर बेकायदेशीर रस्ता बनवणं व नगर परिषदे अंतर्गत स्मशानभूमीच्या संरक्षण भिंतीची तोडफोड करण्याबाबत योग्य ती कारवाई करावी यासाठी मागणी माझी आहे। या मागणी जर माझी मान्य नाही झाली तर मी भविष्यात पुढे संघटनेमार्फत राहुरी तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे। या बेकायदेशीर मुरुमाचा पंचनामा करून संबंधित व्यक्तीवर 8 ते 10 दिवसात कारवाई करा। जर संबंधित व्यक्तीवर कारवाई झाली नाही तर संघटनेमार्फत तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल आणि तहसीलसमोर उपोषणही करण्यात येईल, असा इशारा साळवे यांनी दिलाय। सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी। डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 96 23 25 67 22।